नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये दादा सुखानी सर्वांचे स्वागत करत आहे. आजचा तसे येणाऱ्या 24 तासातील हवामानाचा अंदाज पाहूया. आज रात्रीतूनच गुजरातच्या साईडला एक चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. ते पावसाचं प्रमाण वाढण्यास कारणीभूत ठरणार आहे. इकडे पश्चिमी आवर्तन आलेल्या गुजरातपर्यंत त्याची तीव्रताही कमी जास्त प्रमाणात त्या भागात बरसणार आहे. इकडे दक्षिण भागातून कर्नाटकात संपूर्ण कर्नाटकामध्ये पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे. साधारणतः इकडे लातूर, नांदेड आणि मुंबई साईडला, नाशिकला पावसाचे ढग निर्माण होताना दिसत आहेत. कर्नाटकात हलकीची पाऊस चालू आहे आणि इकडे दुपारची हवामान स्थिती पाहायला गेली की संपूर्ण हवामान महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र आणि एक उत्तर कर्नाटकमध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं दिसून येतं. इकडे बेळगाव ते मुंबई पट्टा एक कमी दाबाचं द्रोणीय क्षेत्र निर्माण झालेले आहे आणि पुढे जाऊन ते 4-5च्या बाजूपर्यंत नाशिक ते सांगली पट्टापर्यंत, बेळगाव, नाशिक, सांगली पट्टा ह्या पट्ट्यापर्यंत असं कमी दाबाचं क्षेत्र द्रोणी स्थिती निर्माण होणार आहे आणि त्याच ह्याच्यात पावसाची शक्यता बनत चाललेली आहे. सध्या दुपारी 1 वाजेपर्यंत तापमान पाहायला गेलं तर जवळजवळ 40+43 सेंटीग्रेड तापमान नंदुरबार, जळगाव, अकोला, मालेगाव ह्या परिसरात झालेलं दिसून येतं आणि उर्वरित भागात 37-38 सेंटीग्रेड तापमान, 41 सेंटीग्रेड तापमान अशा उच्च तापमानाची नोंद आज झालेली जाणवते. तापमान भरपूर आहे. ढगाळ हवामान स्थिती असलं तरी पण तापमान भरपूर वाटत आहे. इकडे कर्नाटकात सुद्धा उत्तर भागात बऱ्यापैकी तापमान आहे. दक्षिण भागात थोडंसं कमी 37-38 सेंटीग्रेड तापमान दिसून येतं. उत्तर भागात मात्र 40+ तापमान दिसतं. आजपासून आता सध्या पावसाळी वातावरण तयार होत आहे आणि आजपासून पावसाची गर्जना सुरुवात होणार आहे. ते 22-23 तारखेपर्यंत राहील असा अंदाज आहे. कमीत कमी 21 तारखेपर्यंत राहील असं वाटतं. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. अजून जरी सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करून घ्या. रात्रीतला हवामान बघायला गेलं तर रात्रसुद्धा उष्ण राहणार आहे. 20-30 सेंटीग्रेड तापमान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे आणि सोलापूर, सांगली या पट्ट्यात तापमान 31+ तापमान राहणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर आज जिथं पाऊस पडेल तिथं 27-28 सेंटीग्रेड तापमान सांगलीच्या उत्तर बाजूस पट्ट्यात राहणार आहे असंही दाखवत आहे. नाशिक, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर ते पुणे, अहमदनगर इकडे पालघर भागात हलक्याच्या ढगांची निर्मिती होताना दिसत आहे आणि पावसाचे ढग जे पाहायला गेलं तर पावसाचे ढग इकडे सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी पट्टा, सावंतवाडी, जालनाचा परिसर आहे, दापोलीचा पूर्व बाजूचा आहे. इकडे गोकाक आहे, पणजी, हुबळी हे जो पट्टा आहे आज उद्या एवढ्यात पावसाचे प्रमाण तिथं वाढून मध्यम ते चांगला काहीसा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त सांगलीचा उत्तर भाग, सांगलीचा पश्चिम भाग, कोल्हापूर परिसर आहे आणि इकडे हुबळी, शिर्शी, दावणगिरी, चिकमंगळूर ह्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता येत्या 24 तासात वर्तवता येते. राजापूर ते सावंतवाडी, बेळगाव पट्टा, कोल्हापूरचा पश्चिम भाग ह्या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे एखादं दुसऱ्या ठिकाणी असं वाटत आहे. निपाणी परिसर, बेळगाव परिसर हलका, जत परिसर, रक्कैबनट्टी, विजापूर ह्या परिसरात हलकाचा पाऊस अपेक्षित आहे. हलकीची गर्जना आहे. जिथं स्थानिक वातावरण निर्माण होईल त्याची तीव्रता त्यावेळेस तिथं समजत असते. धन्यवाद.